बरा निश्चय शाश्वताचा करावा. म्हणे दास संदेह तो विसरावा. पितली हे घे. घडीने घडी सार्थकाची करावी. सदा संगती सज्जनांची धरावी. मनाचे श्लोक आणि त्याच्यामधला 167वा हा श्लोक आहे. बरा निश्चय शाश्वताचा करावा. शाश्वत जे तत्व आहे त्याचा निश्चय करावा असं समर्थांनी म्हटलंय. ध्यान प्रक्रिया करत असताना दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे वैचारिक प्रक्रिया असते की जी ध्यानाला बसायच्या आधीपासनच असते. म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर आता आपण विचार करायला लागूया, आता आपण एखादी गोष्ट ठरवूया, हे सगळं ध्यानाच्या आधीपासूनच मनामध्ये चालू असतं. जसे अनंत विचार असतात बाकीचे संसारातले, सगळी गर्दी सगळ्या विचारांची असते. कधी कधी असं वाटतं की आपलंच मन आपण डोकावून बघितल्यानंतर असं वाटेल, अरे काय मासळी बाजार आहे का काय. कारण इतर वृत्तींची एवढी गर्दी असते आणि त्याच्यातनं वाट काढत 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 आपल्याला योग्य रस्त्यावर जायचं असतं. पण ही वैचारिक प्रक्रिया आधीपासूनच असते. दैनंदिन व्यवहार चालू असताना सुद्धा बॅकग्राऊंडला ती करत राहिली तर फायदेशीर ठरते. योगाबद्दलचे विचार करत राहिले तर फायदेशीर ठरतं निश्चितपणाने. इतर कुठल्या तरी फालतू विषयामध्ये विचार करत बसण्यापेक्षा हा विचार केला तर कधीही चांगलंच आहे. नामस्मरण केलं तर सगळ्यात चांगलं. कारण त्याच्याने आपण डायरेक्ट भगवंताच्या अस्तित्वाला स्पर्श करतो. तर ही वैचारिक प्रक्रिया म्हणजे असं ठरवणे, विचार करणे की माझं मूळ स्वरूप आणि सगळ्या विश्वामध्ये जो परमात्मा व्यापून आहे तो हे एकच आहे. तर मग शाश्वताचा विचार आणि त्याचा निश्चय. निश्चय या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये जो निश्चय असा शब्द वापरतो, म्हणजे आता उद्या मी सकाळी लवकर उठेन असा निश्चय केला, किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक निश्चय करतात, एखादा संकल्प करतात. तर खरं तर त्याचं मन, बुद्धीपेक्षा मन ही गोष्ट त्या प्रकारचे निश्चय करताना जास्त इन्व्हॉल्व्ड असतं त्यामध्ये. म्हणजे मनाचं ते काम आहे खरं तर. अशा प्रकारच्या गोष्टी ठरवणं हे, उद्या सकाळी लवकर उठीन वगैरे असं आपण जे ठरवतो, किंवा मी हे काम करीन, मी असं असं करेन, मी असं असं बोलीन, मी इकडे इकडे या वेळेवरती जाईन, मी चांगलं काम करीन, चांगला माणूस होईन, असं जे आपण ठरवतो हे सगळं मनाचं काम असतं. पण मनाची गंमत अशी आहे की मनामध्ये निर्माण झालेल्या वृत्ती या उठतात आणि बसतात. म्हणून आपण केलेले निश्चय आपण मोडतो. याचं कारण का, ते मनाचं काम आहे. म्हणजे मनामध्ये आलेले विचार हे उठतात आणि बसतात. उद्या सकाळी मी लवकर उठेन असं मला आदल्या दिवशी संध्याकाळी वाटत असलं तरी सुद्धा सकाळी पांघरूण काढताना डोक्यावरचं नको वाटतं आणि मग आपण परत पांघरूण डोक्यावरती घेऊन झोपतो. याचं कारण ती वृत्ती आधी ज्या तीव्रतेने उठलेली असते, ती त्यावेळेला झोपेचा तमोगुण त्याच्यावरती आवरण मनावरती त्याचं असतं. त्यामुळे खालती जी निश्चयात्मक वृत्ती आहे, तिचा प्रभाव, तिचं महत्व तेवढं वाटत नाही. पण तरी देखील समर्थांनी शाश्वताचा निश्चय करावा असं म्हणलंय, तर याचं कारण काय असेल? तर निश्चय याचा दुसरा एक अर्थ असा आहे
की बुद्धीने समजून घेणे. एखादी गोष्ट जशी आहे त्याचं अंडरस्टँडिंग करणे. आपण शाळेत शिकत असताना सायन्स मधले, मॅथ्स मधले वेगवेगळे कॉन्सेप्ट शिकत असतो. त्यामध्ये आपण हे शिकतो की पायथागोरसचं थेरम. आणि त्यामध्ये आपण हे शिकतो की बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. त्याला आपण ते समजून घेत असतो. नंतर रस्त्यावरनं चालताना कुठल्याही भिंतीला जर का अशी शिडी लावलेली असेल, भिंत अशी असेल आणि अशी शिडी लावलेली असेल, तर आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतं पायथागोरसचं थेरम. किंवा सायन्स मधला कुठलाही एक्सपेरिमेंट. ही सगळी प्रकृतीची तत्व आहेत. गुरुत्वाकर्षणाचं तत्व. या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे बुद्धीचं काम असतं. अंडरस्टँडिंग हे बुद्धीचं काम असतं. एखादा लॉ समजून घेताना, एखादा थेरम समजून घेताना, हे जे समजून घेणं आहे आणि ही गोष्ट अशी आहे, असं अंडरस्टँड करणं आहे. अगदी लहानपणापासून. अगदी लहानपणापासून आपण त्या मुलाला सांगतो, की याला खुर्ची असं म्हणायचं, याला पेन असं म्हणायचं, याला मोबाईल असं म्हणायचं, या वस्तूला. असं आपण त्याला इंड्यूस करतो. ती गोष्ट त्याच्या बुद्धीमध्ये घालतो. त्याला इटरेट करतो, की याला असं-असं म्हणायचं आणि मग तो ते ग्रहण करतो. ते ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, हे सगळं ते बुद्धीचं काम आहे. की ती गोष्ट अशी आहे, असं समजून घेणं. खरं तर एखाद्या वस्तूचं नाव लक्षात ठेवणं यापेक्षा सुद्धा सखोल बुद्धीचं काम असतं. ते म्हणजे त्या वस्तूविषयी काहीतरी ज्ञानात्मक गोष्ट समजणे. फॉर एक्झाम्पल, एखादं अतिशय तापलेलं असं पातेलं असेल आणि ते ठेवलेलं असेल आणि लहान मुलाला समजा सांगितलं, की त्याला हात लावू नकोस. ते भाजेल. तर त्याला सुरुवातीला कळत नाही, पण हात लावल्यानंतर कळतं, की भाजेल म्हणजे काय? कारण चटका बसतो. तेव्हा त्याला लक्षात येतं. आणि मग थोडं मोठं झाल्यानंतर जसं त्याला कंडक्टिव्हिटी ऑफ हीटचं प्रिन्सिपल लक्षात येतं. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन या कॉन्सेप्ट सायन्समध्ये येत जातात. तसतसं त्याला त्याचं सखोल अंडरस्टँडिंग होतं. याला म्हणायचं निश्चय. आता त्याला हे पूर्ण कळलं, की ते भांडं तापतंय कशामुळे, ते किती वेळ कुठे ठेवल्यानंतर ते किती तापू शकतं, याचा त्याला अंदाज येतो. ते कशामुळे तापतंय याच्यापाठीमागचं प्रिन्सिपल त्याला लक्षात येतं. म्हणजे त्याला त्याचा निश्चय होतो. तसा शाश्वताचा निश्चय करावा असं समर्थांनी म्हणलंय. तर शाश्वत हे तत्व आपण त्याचा निश्चय करण्याचा काय प्रश्न आहे असं खरं तर मनामध्ये येऊ शकतं. कारण ते आहेच आहे कायम. पण ती गोष्ट समजून घ्यावी. बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. ते तत्व हे बुद्धीने ग्राह्य करण्यासारखं आहे. याचं कारण ध्यानामध्ये आपण शांत बसल्यानंतर विचार करून सुरुवातीला स्ववर अवधान केंद्रित करण्याचा संकल्प करतो. कारण ते आपण मनाने ठरवतो. म्हणून मी त्याचं शब्दाचं थोडंसं डिस्क्रिमिनेशन करतोय. त्या ठिकाणी निश्चय असं मी आत्ता म्हटलं नाही. याचं कारण का तो पुढे जाऊन मोडतो आणि आता आपण निश्चय हे जे बोलतोय, तर ते अंडरस्टँडिंग या विषयाने बोलतोय. त्यामुळे त्याचे खरं तर या पदाचे 2 अर्थ आहेत. बरा निश्चय शाश्वताचा करावा याचा अर्थ ते समजून घेण्यासाठी ते समजून घ्यावं. त्याचं तत्व आहे ते समजून घ्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ध्यानाला बसताना हा निश्चय करावा, की मी स्ववरतीच अवधान केंद्रित करणार आहे. म्हणजे तो संकल्प करावा मनामध्ये. म्हणे दास संदेह तो विसरावा. खरं सांगायचं तर सद्गुरूंच्या वरती विश्वास असल्यानंतर त्या गोष्टींवरती फारशी शंका मनच घेत नाही. म्हणजे आपण त्याला गप्प बसवतो वगैरे अशातला भाग नसतो. मन आपणहूनच फारशा शंका घेत नाही.
प्रोसेसबद्दल, ज्ञानाबद्दल, ओव्हरऑलच सगळ्या थेरॉटिकल ज्ञानाबद्दल. पण जर का अशा प्रकारची काही शंका उद्भवली, तर ती शंका विसरून जा आणि तुम्हाला जे वाटतंय म्हणजे तुम्हाला जे काही नैसर्गिकदृष्ट्या जी शंका आली आहे मनामध्ये, ती दाबून टाका आणि तरीसुद्धा सद्गुरूंनी सांगितलंय ते आंधळेपणाने फॉलो करा, असं समर्थ कधीही सांगणार नाहीत. म्हणे दास संदेह तो विसरावा याचा अर्थ सद्गुरूंनी जे प्रिन्सिपल सांगितलंय, की तुझ्या आतमध्ये असलेलं तत्व आणि विश्वामध्ये असलेला परमात्मा हे एकच आहे. हे प्रिन्सिपल जे आहे, त्या प्रिन्सिपलच्या बद्दलचा जो संदेह आहे तो विसरावा. याचं कारण ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अनुभव आहे, त्या व्यक्तीने तुला ते सांगितलेलं आहे. आणि त्याचं रिझनिंग हे एकदा तू समजून घेतलंस, की त्याच्यानंतर पुन्हा त्या विषयावरती तू संदेह, संशय निर्माण करत राहिलास. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, की मनामध्ये संशय आला तरी सुद्धा नाम घेता घेता संशय मनामध्ये येणं चालू ठेवावं. हळू जसं आपलं नाम पुढे जाईल, तसतसे संशय आपोआप मिटतील. म्हणे दास संदेह तो विसरावा. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा अनुभव नसतो, तोपर्यंत त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये संदेह असतो. मगाचच उदाहरण घेतलं तर जोपर्यंत त्या मुलाने गरम पातेल्याला हात लावलेला नाहीये, तोपर्यंत त्याला या गोष्टीचा संदेह असणार, की भाजतं म्हणजे काय होतं नक्की? कारण त्यानं भाजणं हा अनुभवच कधी घेतलेला नाही. एकदा का हात लावल्यावर त्याला कळतं, की भाजतं म्हणजे काय. तसं ज्यावेळेला आपण प्रोसेस करू लागतो आणि प्रोसेस केल्यानंतर शांतपणाने लक्ष केंद्रित करू लागतो, त्यावेळेला ही गोष्ट हळू प्रगट होते. एकदम ती गोष्ट होते असं नाही. हळू मनाला शुद्ध जाणीवेचा स्पर्श होत जातो. आणि मग ध्यान म्हणजे काय? हे हळू कळू लागतं. समर्थांनी एके ठिकाणी असं म्हणलंय, की "जेथे अनुमान राहिला तेथे परमार्थ केला तो वाया गेला." अनुमान राहिला याचा अर्थ जर का त्या गोष्टीचा अनुभव आला नाही आणि अनुभव हा पिन पॉइंटेडली स्वस्वरूपाचा अनुभव, स्वतत्व आणि त्या तत्वापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे जाणीवेवरती अवधान केंद्रित करणे, स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करणे. मी आहे या आपल्या मूळ अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करणे. हे जर का झालं नाही, तर आतापर्यंत जी सगळी थिअरी ऐकली, त्याचा जो मेन उद्देश होता तो प्राप्त नाही झाला असं म्हणावं लागेल. घडीने घडी सार्थकाची करावी. घडीने घडी सार्थकाची करावी. खरं तर हे वाक्य त्याचा अर्थ तसं पाहायला गेलं तर सोपं आहे, की जसा वेळ मिळेल तसं नाम घेत राहावं. जसा वेळ मिळेल तसं मन भगवंताशी कनेक्ट करत राहावं. पण अजून एक त्याच्या पाठीमागे सूक्ष्म अर्थ आहे, की ध्यानाला बसल्यानंतर आपण ठरवतो सुरुवातीला, की आता मी शांत बसणार आहे. कुठलेही विचार न करता, इतर सांसारिक विचार न करता, केवळ लक्ष भ्रूमध्यापाशी केंद्रित करून स्ववरती अवधान ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. असं म्हणलं तरी सुद्धा पहिल्या 2-3 मिनिटातच मन कुठेतरी भुरकन उडून जातं. वेगळ्याच विषयावरती एकदम येतं.
पण ते तिथे जात असताना आधी सुरुवातीला कुठेतरी अंडरलाईन्ड तो फ्लो कायम असतोच सांसारिक वृत्तींचा. कारण त्या सगळ्या जगामध्येच आपण येऊन ध्यानाला बसलेलो असतो. आणि ते नैसर्गिक पण आहे. आणि मग नंतर हा विचार चाललेला असताना मध्येच एकदम मन उडून गेलं कुठेतरी आणि बराच वेळ तो विचार ते करत राहतो. भलत्याच विषयामध्ये रमत राहतं आणि नंतर मग परत येतं जेव्हा किंवा काहीतरी होतं आणि आठवतं एकदम, की अरे आपण ध्यानाला बसलोय. आपल्याला स्ववरती अवधान केंद्रित करायचंय. आपल्याला लक्ष फोकस करायचंय. आत्ता बाकीचे कुठले विचार नाही करायचेत. आणि त्यावेळेला एकदम असं गिल्ट येतं खूप, की अरे किती वेळ गेला. ऑलरेडी आपण दिवसातले फक्त अर्धा तास बसतो. 15 मिनिटं बसतो. त्यामधले 10 मिनिटं आपण विचारच करत होतो. पण जेव्हा हे रिअलाईज होईल, की आपण ट्रॅक्स सोडून मन भलतीकडेच गेलंय विचार करत, त्यावेळेला जास्ती वेळ या गिल्टमध्ये न घालवता किंवा जास्ती वेळ बाकीचेच विचार न करता, की असं कसं झालं काय माहिती, माझं काही ध्यान लागणारच नाही वाटतं, मला हे जमतच नाहीये, असा कुठलाही विचार न करता, जेव्हा हे रिअलाईज होईल, की आपलं मन भलतीकडे गेलं होतं, त्यावेळेला शांतपणाने पुन्हा एकदा त्याला मेन ट्रॅकवरती आणून भ्रूमध्यापाशी ठेवणं. इथे, या ठिकाणी. आणि मंत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे, त्यावेळेला स्पेसिफिकली मंत्र शांतपणाने घेणे, घाई-गडबड अजिबात न करणे. कारण जेव्हा आपल्याला हे रिअलाईज होतं खूप वेळानंतर, की अरे आपण भलतीकडेच विचार करत गेलो होतो आणि आपला मंत्र सुटलेला आहे, आपलं अवधान सुटलेलं आहे. त्यावेळेला आपण खूप घाईगडबडीने पुन्हा एकदा तो मंत्र घेऊन अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते. कारण ते गिल्ट असतं ना किंवा ती एकूण घाई असते, की हे लवकर आपण ट्रॅकवर आलं पाहिजे. त्यामुळे आपण घाई-गडबडीने पुन्हा एकदा मंत्र घेण्याची शक्यता असते आणि ती घाई-गडबडीने तो मंत्र घेतला, घाई-गडबडीने अवधान केंद्रित केलं, की ती घाई-गडबडच अवधान केंद्रित करण्याच्या मध्ये येते नंतर. स्वामी नेहमी असं म्हणायचे, की लोकं असं म्हणतात, की मला समाधान पाहिजे आणि लगेच पाहिजे. मला समाधान पाहिजे आणि लगेच पाहिजे, तर असं लगेच समाधान मिळत नसतं. ते शांतपणाने हळू-हळू, हळू-हळू डेव्हलप होत असतं आपल्याच आतमध्ये. तर ज्या वेळेला ही गोष्ट लक्षात येईल, की आपलं मन भलतीकडे गेलं होतं, त्यावेळेला शांतपणाने ती घडी सार्थकाची करावी. घडीने घडी सार्थकाची करावी म्हणजे हे कन्सिडर्डच आहे, की मध्ये-मध्ये तुझं मन भलतीकडे जाणार आहे. ज्या वेळेला तुला हे लक्षात येईल, त्यावेळेला ती घडी सार्थकाची कर. म्हणजे त्यावेळेला योग्य तो विचार करायचा आणि शांतपणाने, शांतपणाने स्ववरती अवधान केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. अवधान स्ववर केंद्रित करणं म्हणजेच सार्थकाची घडी करणं. मना जे घडी राघवे विण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका विण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. त्यामुळे घडी सार्थकाची करणं याचा अर्थ मन अस्तित्वाच्या जाणीवेशी संबंधित करणं, व्यवहार काळामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी आणि ध्यानाला बसलेलो असताना स्व असं मनामध्ये धरून स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी संबंधित करून ठेवणे, म्हणजे घडी सार्थकाची करणे. काहीतरी दृश्य समोर येईल, कुठला प्रकाश दिसेल, कुठली मूर्ती दिसेल, या गोष्टी मनामध्ये न धरता मुख्य प्रक्रिया तिचंच चिंतन करणे. ती प्रक्रियाच फॉलो करणे. बाकी कसलाही विचार न करणे. केवळ स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे. स्वामी असं म्हणायचे, की त्यांनी मध्ये एक पुस्तक बघितलं होतं, की 105 वेज ऑफ डूइंग मेडिटेशन असं. म्हणजे 105 मार्ग ध्यानाचे. तर स्वामी म्हणायचे, की मी लिहून देतो, की यातल्या एकाही मार्गाने ध्यान लागणार नाही. कारण एकाच मार्गावरती अवधान केंद्रित करून तत्वापर्यंत किंवा त्या जाणीवेपर्यंत पोहोचायला इतका वेळ लागतोय.
त्या एकाच मार्गामध्ये मन इकडे-तिकडे भटकतंय इतक्या वेळेला, तर ऑलरेडी त्याला 105 मार्ग समोर असतील. तर ते थोडा-थोडा वेळ प्रत्येक मार्गावरती जाऊ असं करेल आणि कुठल्याच एका मार्गावरती स्थिर होणार नाही. त्यामुळे एकाच मार्गावरती शांतपणाने, श्रद्धा ठेवून जात राहणे, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हा विषय सज्जनांची संगती हा त्याच्यामधला खूप मोठा विषय आहे. खरं तर ओळ ऐकून असं वाटतं, की सोपी आहे ओळ समजून घ्यायला. पण त्याच्यामध्ये भरपूर ॲस्पेक्ट्स आहेत. तर ते काय आहे ते आपण पुढच्या वेळेला बघू. आत्ता आपण थोडा वेळ शांत बसूया. मस्तकामध्ये अवधान केंद्रित करायचं. शांत बसायचं. दिवसभराचा जो काही वेळ स्वतःसाठी आपण देतो, तो स्वतःसाठीचा वेळ म्हणजे हा आहे खरं सांगायचं तर. मला जर का काही आधार असेल, तर तो केवळ माझ्या उपासनेचा आधार आहे. असं मनामध्ये धरून साधना करणे. समर्थांनी एके ठिकाणी म्हणलंय, "उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो. उदंड केले तरी हा जयो प्राप्त नाही." म्हणजे उदंड तुम्ही कार्य जरी समाजात केलं, तरी सुद्धा उपासनेमधनं जे समाधान मिळतं, ते त्या कार्यातनं मिळणार नाही. असं स्वच्छ म्हणलेलं आहे समर्थांनी. त्यानुसार थोडा वेळ शांत बसून समर्थांची सेवा म्हणजेच त्यांनी सांगितलेली उपासना करणे, ते फॉलो करणे स्वतःच्या आयुष्यामध्ये. त्यांचे आशीर्वाद आहेतच आपल्यासोबत. त्यांचं स्मरण करून आपण 10 मिनिटं शांत बसूया. मी 3 वेळा ओंकार म्हणेन. त्यानंतर आपण 10 मिनिटं ध्यान करूया. हरी ओम.
हरि ओम हरि ओम हरि ओम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडि गार्हस्थ्ये किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्। हरि ओम। श्रीराम श्रीराम।